दिल्लीमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे। गुंतागुंतीचे खटले लढणारे सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे अकाली निधन झाले आहे। मराठा आरक्षण व शिवसेना वाद खटल्यात सिद्धार्थ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली होती बाजू। त्यांच्या अकाली निधनाने न्यायालयीन क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र हळहळले आहे। नमस्कार, मी कनिष्का आणि आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज नेटवर्क। गुंतागुंतीचे खटले सहजतेने लढणारे सर्वोच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील सिद्धार्थ शिंदे वय 48 यांचे ऐन उमेदीत काल 15 तारखेला दिल्लीत अकाली निधन झाले। मराठा आरक्षण व शिवसेना वाद खटल्यासह इतर अनेक खटल्यात त्यांनी प्रभावी बाजू मांडली होती। त्यांच्या निधनाने एक जाणकार आणि संवेदनशील वकील हरपल्याने न्यायालयीन क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे। माजी केंद्रीय कृषी मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे ते नातू होते। सोमवारी सर्वोच्च न्यायालयातच ॲडव्होकेट शिंदे यांना भोवळ आली। त्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथेच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे। हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले। गुंतागुंतीचे खटले ते ज्या सहजतेने लढायचे तसेच किचकट कायदेशीर निकाल सोप्या भाषेत समजावून सांगायचे। त्यांचे पार्थिव आज दिल्लीहून पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले। तेथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। दरम्यान त्यांच्या निधनाने न्यायालयीन क्षेत्रात एक अभ्यासू आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व हरपल्याची खंत पुण्यातील न्यायालयीन वर्तुळात व्यक्त केली गेली। ॲडव्होकेट शिंदे हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे रहिवासी असले तरी त्यांचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये स्थायिक झाले होते। कायद्यातील गुंतागुंतीच्या बाबी सामान्य जनतेला समजतील अशा सोप्या भाषेत मांडण्यात त्यांचा हातखंडा होता। अनेक महत्त्वाच्या न्यायालयीन निर्णयांचे विश्लेषण त्यांनी समजेल अशा भाषेत केले आहे। संवेदनशील विषयांवरील निकाल ते सहज व सोप्या पद्धतीने समजावून सांगत होते।